विजय थालापती एक असा व्यक्ती ज्याला ओपिनियन पोलनं नाकारलं, एक्झिट पोलनं नाकारलं, पण तमिळनाडूच्या जनतेनं स्वीकारलं। विजय थालापती आणि त्यांच्या TVK पक्षानं तमिळनाडूमध्ये 234 पैकी 100पेक्षा जास्त जागा जिंकल्यात आणि DMK आणि ADMK या पक्षांचं जे 59 वर्षाचं साम्राज्य होतं ते साम्राज्य उद्ध्वस्त केलं। खरं तर खूप विचार करायची गोष्ट आहे। एखादा व्यक्ती राजकारणात येतो, 2024 मध्ये एक पक्ष स्थापन करतो आणि 2026च्या विधानसभेच्या निवडणुकीत तो तमिळनाडू राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष बनतो। खरं तर हीच लोकशाहीची सगळ्यात मोठी भक्कम बाजू आहे की लोकशाहीमध्ये एखादा उच्च शिक्षित व्यक्ती जेव्हा येतो राजकारणात आणि एक चांगले विचार जनतेसमोर मांडतो, तेव्हा तो जितका त्याचा विचार चांगला किंवा जितक्या चांगल्या प्रकारे तो लोकांचे मन जिंकू शकेल तितक्या लवकर तो सत्तेत येऊ शकतो आणि हीच लोकशाहीची सगळ्यात चांगली बाब आहे। खरं तर तुम्हाला सांगू इच्छितो की याच निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पार्टीनं याच विजय थालापती यांना एक ऑफर दिली होती की तुम्ही एकटेच निवडणूक लढताय, पहिल्यांदा निवडणूक लढताय, त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला 80 जागा लढण्यासाठी देऊ आणि जर सरकार आलं तर तुम्हाला उपमुख्यमंत्री पद देऊ। तेव्हा याच विजय थालापतींनी ही ऑफर नाकारली होती। विजय थालापती यांनी असं म्हटलं होतं की मी जो पक्ष सुरू केला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांच्या विचारधारेवर सुरू केला आहे। कुठलाही असा पक्ष जो जाती धर्माच्या नावावर राजकारण करतो त्या पक्षासोबत मी कधीच युती करणार नाही। मी राजकारणात आलोय कारण मला इथल्या लोकांचं आयुष्य बदलायचं आहे, मला तरुणांच्या हाताला काम द्यायचं आहे आणि त्यामुळं अशा पक्षाशी कधीच युती होणार नाही ज्यांचा आणि आमचा विचार वेगळा आहे, असं म्हणून त्या ठिकाणी विजय थालापती यांनी भाजपला युती करण्यास नकार दिला। आता तुम्ही विचार करा, भाजपनं त्यांना ऑफर दिली होती 80 जागा लढण्याची आणि आज या विजय थालापतींनी 100पेक्षा जास्त जागा निवडून आणल्यात आणि सगळ्याच्या सगळ्या 234 जागा त्या ठिकाणी लढल्या। या विजय थालापती यांना कोणीतरी प्रश्न विचारला की सगळे पक्ष गठबंधनात लढताय, तुम्ही एकटे का लढता? तर विजय थालापती यांनी उत्तर दिलं की सिंह हा जंगलात एकटा जरी असला तरी तो जंगलाचा राजाच असतो आणि त्यामुळं आमचा पक्ष एकटा जरी लढत असला तरी निवडणुकीनंतर आमचा पक्ष राजा आहे हे सिद्ध होईल। आणि खऱ्या अर्थानं निवडणुकांचे निकाल पाहता विजय थालापती यांनी खरंच ते आणि त्यांचा पक्ष राजाच आहे हे तमिळनाडूमध्ये सिद्ध करून दाखवलं। खरं तर हा निकाल खूप आगळावेगळा होता, कारण इतक्या लवकर एखाद्या पक्षानं सत्तेत येणं म्हणजे या देशाच्या इतिहासातील पहिल्या 5 पक्षांमध्ये आज या TVK पक्षाचं नाव येईल ज्यानं इतक्या लवकर त्या ठिकाणी सत्तेमध्ये स्थान मिळवलं। त्यामुळे विजय थालापती यांनी या तमिळनाडू राज्याला खूप वादे केलेले आहेत, जसं की जे काही बेरोजगार तरुण आहेत त्यांना भत्ता दिला जाईल, वर्षाला 6 गॅस सिलेंडर फ्री दिले जातील, त्यानंतर ज्या मुलींचं लग्न होईल त्यांना 8 ग्राम सोनं दिलं जाईल, असे अनेक वादे यांनी केलेले आहेत। त्यामुळं या विजय थालापतींनी जे काही वादे या तमिळनाडूच्या जनतेला केलेले आहेत ते सगळे वादे त्यांनी पूर्ण करावेत, त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। ते वादे पूर्ण करतील अशी त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे एक नागरिक म्हणून। एवढंच नाही तर या निवडणुकीमध्ये याच TVK पक्षाला एक कन्सल्टंट म्हणून त्या ठिकाणी प्रशांत किशोर यांनी मदत केली। प्रशांत किशोर एक असा चेहरा ज्यांनी बिहारच्या निवडणुकीत जनसुराज नावाचा पक्ष स्थापन केला, निवडणूक लढली, पण दुर्दैवानं त्यांना बिहारच्या निवडणुकीमध्ये एकही आमदार निवडून आणता आला नाही, पण विजय थालापती यांना त्यांनी खूप मदत केलेली आहे निवडणुकीमध्ये। त्यामुळं प्रशांत किशोर यांच्यासारखा एक उच्च शिक्षित व्यक्ती तुम्हाला राजकारणात मदत करतो। ते जरी स्वतः निवडून येऊ शकले नसले तरी विजय थालापतींनी त्यांनी केलेली मदत ही खूप अमोल होती आणि तमिळनाडूमध्ये उच्च शिक्षित लोक असल्यामुळं त्या ठिकाणी विजय थालापती यांना त्यांनी साथ दिली। भविष्यात प्रशांत किशोर यांना बिहारमध्ये अशीच लोक साथ देतील आणि सगळे उच्च शिक्षित लोक मिळून एक चांगला भारत बनवतील अशीच अपेक्षा आहे। विजय थालापती यांच्या विजयाबद्दल एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप खूप धन्यवाद।